नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी चामे CS श्री व्यंकटेश उच्च माध्यमिक आश्रमशाळा घाटंगरी, वर्ग 12वी, विषय अर्थशास्त्र, प्रकरण दुसरे, उपयोगिता विश्लेषण या प्रकरणावरील स्वाध्याय भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरणाच्या शेवटी आपल्याला जो स्वाध्याय दिलेला आहे त्या स्वाध्यायातील प्रश्न पहिला, खालील विधाने पूर्ण करा. आता या प्रश्नामध्ये विद्यार्थी मित्रांनो, एक विधान दिलं जातं आणि त्या विधानाला 4 पर्याय दिले जातात. त्या 4 पर्यायापैकी एक योग्य असा पर्याय निवडून ते विधान आपल्याला पूर्ण करावयाचं आहे. प्रत्येक विधानाला 1 मार्क दिला जातो. तर या ठिकाणी पहिलं विधान आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता डॅश 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 किंवा टिंब टिंब टिंब. आणि त्याला पर्याय आहेत, अ वाढते, ब स्थिर राहते, क घटते आणि ड वाढते आणि नंतर घटते. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा सिद्धांत पाहत असताना, या सिद्धांताची माहिती घेत असताना आल्फ्रेड मार्शल यांनी जी काही गृहीत परिस्थिती धरलेली आहे त्या गृहीत परिस्थितीचा आपण अभ्यास केलेला होता. त्यामध्ये एक अशी गृहीत परिस्थिती आहे की व्यक्तीच्या आवडीनिवडी सवयी स्थिर असतात आणि त्याचबरोबर पैशाची उपयोगिता देखील स्थिर राहते, असे आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेलं आहे. बरोबर आहे. त्यामुळं या विधानाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब, पैशाची उपयोगिता ही स्थिर राहते. बरोबर आहे. मग विधान काय येईल? विधान अशा पद्धतीने येईल. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात आल्फ्रेड मार्शल यांनी गृहीत धरलेली पैशाची उपयोगिता स्थिर राहते, हा शब्द पुढे लिहायचा आहे आणि त्याच्याखाली अंडरलाईन करावयाचा आहे. ठीक आहे. त्यानंतर यातील दुसरं विधान आहे नंबर 2, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना डॅश 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 किंवा टिंब टिंब टिंब. तर या विधानाचं पहिलं पर्याय आहे, अ क्रमवाचक संकल्पना, ब संख्यात्मक संकल्पना, क क्रमवाचक संकल्पना आणि संख्यात्मक संकल्पना दोन्हीही, आणि ड पर्याय आहे यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, या सिद्धांताची माहिती आपण घेत असताना उपयोगिता ही संख्यात्मक संकल्पना आहे हे आपण पाहिलेलं होतं. बरोबर. म्हणजे वस्तूपासून मिळणारी उपयोगिता ही संख्येमध्ये मोजता येते, हे आपण या सिद्धांताची माहिती पाहत असताना अभ्यासलेलं होतं. बरोबर आहे. त्यामुळं या विधानाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ब, संख्यात्मक संकल्पना. ठीक आहे. त्यामुळे विधान परत लिहायचं आहे. विधान आता अशा पद्धतीनं लिहावयाचं आहे, घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सीमांत उपयोगितेची संकल्पना संख्यात्मक संकल्पना आणि त्याच्याखाली अंडरलाईन. ठीक आहे. त्यानंतर तिसरं विधान आहे नंबर 3, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश 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 किंवा टिंब टिंब टिंब. विद्यार्थी मित्रांनो, विधान व्यवस्थितरित्या समजून घ्यायचं आहे. विधान काय दिलेलं आहे, जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता टिंब टिंब टिंब. त्याला पर्याय आहेत, पर्याय क्रमांक अ वाढते, ब स्थिर असते, क घटते आणि ड पर्याय आहे 0 असते. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणाची आपण माहिती पाहत असताना एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता या संदर्भातला एक तक्ता आपण पाहिलेला होता. त्या तक्त्यामध्ये एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याची माहिती आपण दर्शवलेली होती. तर ज्या वेळेस सीमांत उपयोगिता ही ऋण असते म्हणजेच ती मायनस होते, तेव्हा एकूण उपयोगिता ही कशी असते, एकूण उपयोगिता ही घटलेली असते. बरोबर आहे. ज्यावेळेस सीमांत उपयोगिता ही ऋण असते त्यावेळेस एकूण उपयोगिता ही काय झालेली असते, घटलेली असते. हे आपण एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याच्या तक्त्यामध्ये पाहिलेली होती. त्यामुळं
तिसऱ्या विधानाचा योग्य पर्याय आहे नंबर क, घटते. ठीक आहे. त्यानंतर चौथं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा टिंब टिंब टिंब. त्याला 4 पर्याय पुढील प्रमाणे आहेत. त्यातला पहिला पर्याय आहे जेव्हा एकूण उपयोगिता वाढते आणि सीमांत उपयोगिता घटते. ब पर्याय एकूण उपयोगिता घटते आणि सीमांत उपयोगिता ऋण होते. क पर्याय एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. आणि ड पर्याय आहे सीमांत उपयोगिता घटते आणि एकूण उपयोगिता वाढते. विद्यार्थी मित्रांनो, विधान व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. विधान काय दिलेलं आहे परत एकदा पहा. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात सर्वाधिक समाधानाचा तृप्तिबिंदू म्हणजे जेव्हा ह्या खालील 4 पर्यायापैकी जेव्हा परिस्थिती असते तेव्हा सर्वाधिक समाधान मिळालेलं असतं. आता सर्वाधिक समाधान कधी मिळतं? उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान हे जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक म्हणजेच महत्तम असते आणि सीमांत उपयोगिता ही 0 होते तेव्हा उपभोक्त्याला सर्वाधिक समाधान म्हणजेच तृप्तिबिंदू, समाधानाचा तृप्तिबिंदू मिळत असतो. म्हणून या विधानाचा योग्य पर्याय आहे नंबर क, एकूण उपयोगिता महत्तम होते आणि सीमांत उपयोगिता 0 होते. ठीक आहे. त्यानंतर 5वं विधान आहे घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंब टिंब टिंब. त्याला 4 पर्याय आहेत. त्यापैकी एक पर्याय अ, वाढते, ब, घटते, क, बदलत नाही आणि ड पर्याय आहे महत्तम होते. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, विधान परत एकदा पहा. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतात जेव्हा सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता टिंब टिंब टिंब. आता एकूण उपयोगिता काय होते? सीमांत उपयोगिता घटते तेव्हा एकूण उपयोगिता ही काय झालेली असते? वाढलेली असते. तक्ता जर तुमच्या डोळ्यासमोर असेल तर पहा, सीमांत उपयोगिता ज्यावेळेस घटते त्यावेळेस एकूण उपयोगिता ही वाढलेली असते, परंतु त्यामध्ये जी वाढ होते ती वाढ ही घटत्या स्वरूपाची असते. बरोबर आहे. परंतु सीमांत उपयोगिता काय झालेली असते? सीमांत उपयोगिता ज्यावेळेस घटते त्यावेळेस एकूण उपयोगिता ही काय झालेली असते? वाढते. म्हणून या विधानाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक अ, वाढते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या स्वाध्यायातील प्रश्न पहिला खालील विधाने पूर्ण करा याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेली आहे, ती समजून घेतलेली आहे. हा भाग तुम्ही तुमच्या नोट्स वहीमध्ये लिहून घ्यावयाचा आहे आणि यानंतरचा जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्वाध्याय भाग 2 यामध्ये पाहणार आहोत. तर सर्वांनी घरीच राहा, सुरक्षित राहा आणि दिलेला अभ्यास वेळेवर करा. ठीक आहे.